मंडळी, वर्षास फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे हिरवं चिकन. यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि पुदिना, कांदा. मी 3 ते 4 कांदे कापून घेतले आहेत. खडे मसाले घेतले आहेत. यामध्ये दालचिनी, मोठी इलायची, चक्रफूल, काळी मिरी आणि लवंग. तुम्हाला अजून काही घ्यावं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि तेजपत्ता, धन्याची पावडर, हळद, मीठ आणि तेल. हे अर्धा किलो चिकन आहे. याला अर्धा तास आधी दह्याने मॅरिनेट करून ठेवलं आहे. आता आपण हा सर्व मसाला बारीक करून घेऊया. आपण मसाला बारीक करून घेतला आहे. आता आपण तेल घालून घेऊया. भांड्यामध्ये तेल गरम झाल्यावरती आपण हे खडे मसाले घालून घेऊया. आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. हा कांदा आपल्याला तेलामध्ये पूर्ण ब्राऊन होईपर्यंत परतू द्यायचा. यामध्ये आपण मीठ घालून घेऊ, म्हणजे कांदा लवकर ब्राऊन होतो. आता आपण हा मसाला घालून घेऊया, जो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे तो. हा हिरवा मसाला तेलामध्ये पूर्ण मिक्स करून परतवून घ्यायचा. यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. सुका धन्याची पावडर. मसाल्याला आता छान असं तेल सुटलं आहे. आता परतून झाला आहे. आता आपण यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला घालूया. याने टेस्ट खूप छान येतो. आता या मसाल्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेले चिकन घालून घेऊया. हे पूर्ण मिक्स करून घेऊ. हे मिक्स करून झाल्यावरती चिकनचं पाणी पूर्ण आटू द्यायचं आणि हे 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. 10 मिनिटाने हे पूर्ण चिकनमधलं पाणी सुकलं आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. गरम पाणी आपण ह्यासाठी टाकायचं की चिकन लवकर शिजतं आणि याला छान तरी पण सुटते. हे पहा, तयार आहे आपलं हिरवं चिकन. अशा पद्धतीने बनवा चमचमीत आणि झणझणीत हिरवं चिकन. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.